ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने प्रिया आणि सचिन ह्या दोघांची हात मिळवणी होणार आहे आणि आता दुसऱ्या बाजूला सचिन हा पुन्हा एकदा साक्षीला एकटं सोडून देणार आहे। तर आता घरामध्ये अस्मिताला बरं वाटावं यासाठी सायली छोटंसं गेट टुगेदर करणार आहे। आता नेमकं काय काय घडतं हे बघूया या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहिलेलंच आहे की सध्या सचिन हा घरी आला होता, पण घरच्या सगळ्यांनीच त्याला घरात घेण्यासाठी स्पष्टपणे नकार दिलेला होता आणि मग आता अन्नपाणी सोडून देण्याची धमकी त्याने घरातल्या सगळ्यांनाच दिलेली आहे। पण आता सचिन विचार करतो की मला काही वाटत नाही की एवढं सगळं मी केलंय तरी सुद्धा या सुभेदारांवरती माझ्या वागण्याचा काहीतरी परिणाम होईल। तो अर्जुन वकील आहे, सगळीकडे त्याची वकिली बुद्धी नुसती चालत असते, धावत असते। त्यामुळे मला कोणीतरी असा प्यादा हाताशी पकडायला हवा ज्याच्यामुळे मला थेट अस्मिताला त्रास देता येईल, अस्मिताला ब्लॅकमेल करता येईल। मग आता त्यावेळी त्याच्या डोक्यात येते ती म्हणजे प्रिया। मग सचिन विचार करतो की तन्वीपेक्षा जास्त मदत मला ह्या सगळ्यात कोणीच नाही करू शकत। सध्या तन्वीला सुद्धा सुभेदारांच्या घरात शून्य इतकीच किंमत आहे। मग आता लगेचच सचिन हा तन्वीला कॉल करतो आणि आता तो तन्वीला म्हणत असतो, तन्वी वहिनी मला तुमच्याशी थोडं भेटायचं आहे, तुम्हाला थोडं काहीतरी सांगायचं आहे, तर आपण कधी भेटूया? त्यावर प्रिया मला तुला भेटण्यात काहीही रस नाही असं सांगते। सचिन म्हणतो, हे बघा तन्वी वहिनी, मी तुम्हाला भेटायला बोलवतोय, यामध्ये जरी माझा फायदा असला तरी कुठेतरी थोडाफार फायदा तुमचा सुद्धा आहेच। तुम्हाला सुभेदारांच्या प्रॉपर्टी इंटरेस्ट आहे हे मला माहीत नाही असं वाटतंय का तुम्हाला? त्याबरोबर मग मात्र प्रियाला बरोबर कळतं की ह्या सचिनने मला ओळखलंय, त्यामुळे आता मी याच्यासमोर जास्त नाटकं करायला नको। प्रिया म्हणते, कुठे भेटायला यायचं आहे ते मी कळवते, वेळ ठिकाण, पण मला वेळेवर भेटायला यायचं, समजलं ना? मला वेळ फुकट नाही आहे। त्याबरोबर सचिन म्हणतो, ठीक आहे। मग वेळ पत्ता प्रिया कळवते आणि त्यावेळी ती तिथे पोहोचते सुद्धा आणि मग तिथे गेल्याच्या नंतर ती लगेचच सचिनला म्हणू लागते, काय काम आहे पटापट बोल। हे बघ, तुझ्यासारख्या रिकाम्या माणसाबरोबर वेळ वाया घालवायला माझ्याकडे वेळ नाही आहे। सचिन म्हणतो, अहो वहिनी, इतका काय लोड घेताय, आधी जरा बसा, शांत व्हा, रिलॅक्स। मग प्रिया बसते, सचिनही बसतो आणि मग सचिन प्रियाला म्हणू लागतो, हे बघा तन्वी वहिनी, तुम्हाला सुभेदारांच्या प्रॉपर्टीत इंटरेस्ट आहे आणि मला सध्या तरी सुभेदारांच्या प्रॉपर्टीत काहीही इंटरेस्ट नसला तरी मला सध्या खर्च पाणी काढायला पैसे हवेत। मला माझ्या अस्मिताबरोबर आणि आमच्या बाळाबरोबर राहायचं आहे। तसंही सध्या तुम्ही घरात एकट्या पडलाय, जर मी तिकडे घरी आलो तर आपण दोघंजणं एका टीममध्ये होऊ। तुम्हाला सुभेदारांच्या घरामध्ये मी तरी कमीत कमी पाठीशी घालू शकतो। त्यावर प्रिया म्हणते, अरे सध्या तुला कोणी विचारतंय का? त्यावर तो म्हणतो, मी एकदा घरात आलो की अस्मिताचं मन जिंकायला मला अगदी 2 दिवससुद्धा पुरेसे आहेत आणि एकदा का अस्मिताचं मी मन जिंकलं की मग सगळे सुभेदार बरोबर आपोआप माझ्या खिशात येतीलच। त्यावर प्रिया विचार करते, खरोखर हा सचिन जे बोलतोय ते बरोबर आहे। अस्मिताचं मन जिंकणं ह्याच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही आहे, त्यामुळे हा माझ्या फायद्याचा ठरू शकतो। मग ती म्हणते, ठीक आहे, ठरलं, मग मी तुला घरात यायला मदत करणार, पण त्यानंतर तू माझी मदत करायची। सुभेदारांच्या घरातली प्रत्येक गोष्ट जी तुला अस्मिताकडून कळेल, बारक्यातली बारीक गोष्टसुद्धा तू मला कळवायची। सचिन म्हणतो, डील पक्की। त्याबरोबर मग लगेचच आता प्रिया घरी येते आणि थोड्या वेळाने ती आता अस्मिताच्या खोलीमध्ये अस्मिताला दूध देण्याच्या बहाण्याने जाते आणि म्हणत असते, अस्मिता हे घे दूध, मी तुझ्यासाठी दूध आणले। तुझं काय बाई, बरं आहे, इथे दूध वगैरे पियत बसली आहेस। आणि बिचारे तिकडे ते सचिन भाऊजी, त्यांनी काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची, त्यांच्याकडे बघवतही नाही आहे गं मला डोळे वर करून। तुला माहिती आहे का अस्मिता, आता जेव्हा मी रस्त्याने येत होते तेव्हा एका ठिकाणी खूप गर्दी जमा झाली होती। एवढी गर्दी कसली म्हणून मी सुद्धा गाडी थांबवली आणि बघायला गेले तर चक्क तिथे सचिन भाऊजी होते। सचिन भाऊजी रस्त्यावर पडले होते, त्यांना चक्कर येत होती। लोक उभी राहून मजा बघतात गं, मजा बघत होती लोक, पण मला शेवटी सचिन भाऊजींची दया आली। आता ते कसेही वागलेले असले, त्यांनी काहीही केलेलं असलं तरीसुद्धा, कितीही झालं तरी ते ह्या घरचा सदस्य आहेत आणि आपल्याच घरच्या माणसांवरती, आपल्याच नातेवाईकांवरती असा किती काळ आपण राग धरून ठेवू शकतो ना गं। म्हणून मग शेवटी मला सुद्धा सचिन भाऊजींवर दया आली, त्यांची ती अवस्था नाही बघवली गेली आणि मी सचिन भाऊजींना घेऊन एका कॅफेमध्ये गेले। तिथे जाऊन मी त्यांना
काहीतरी खायला घ्या असं म्हटलं, पाणी वगैरे विचारलं, तर तुला माहिती आहे का सचिन भाऊजींनी खाणं कॉफी दूरच राहिलं, उलट ते मला म्हणाले की मला पाणीसुद्धा नको आहे. त्यांनी प्रण केला आहे की जोवर तू त्यांना माफ करणार नाही किंवा घरात घेणार नाही तोवर ते काहीही खाणार नाही, अन्न पाण्याचा त्याग करतील. अस्मिता, अगं मला सगळं मान्य आहे, तुला राग आलाय नाही, मुळात म्हणजे सचिन भाऊजी जे काही वागलेत की नाही ते राग येण्यालायकच होतं. पण या सगळ्यात तुझ्या बाळाची काय गं चुकी आहे? जन्माला येण्याआधीच ते पोरकं होईल, त्याला बाप नसेल जर सचिन भाऊजींनी अन्न पाण्याचा त्याग केला तर. आता आपलं मूल, आपल्या पोटात वाढणारं आपलं बाळ पोरकं होईल अशी भाषा जेव्हा एखाद्या स्त्रीसमोर कोणी करतं तेव्हा अर्थातच ती खूप जास्त हळवी होते. त्यामुळे प्रिया आता म्हणते, तन्वी तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? लाज वाटत नाही तुला हे बोलताना? निघ इकडनं, चालती हो पहिली. आता प्रियाला जे हवं असतं ते तिने बरोबर साध्य केलेलं असतं. सॉरी, तुला माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं का? बरं मी जातेच इकडनं, मी थांबायलाच नको इकडे असं म्हणत प्रिया ताबडतोब तिकडनं निघून जाते. आता प्रिया जे काही बोललेली असते त्यामुळे खरोखरच इथे अस्मिताला खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं आणि अस्मिताच्या डोक्यातून आता हे सगळे विचार काही केल्या जात नसतात आणि त्यामुळे आता ती ते दूधसुद्धा पित नाही, संध्याकाळी काही नाश्ता वगैरे सुद्धा करत नाही, काही खात पितच नसते. तिने सुद्धा टेन्शन घेतलेलं असतं. आता सायली ही गोष्ट नोटीस करते की अस्मिता मगापासून नाराज आहे आणि ती काही खातपीत सुद्धा नाही आहे. मग सायली लगेचच अस्मिताकडे येते आणि अस्मिताला विचारते, अस्मिता ताई काय झालं आहे? मी मगापासून नोटीस करते पण तुमचा मूड फार काही बरा नाही आहे. बरा काय, धडच नाही आहे. तुम्ही काही खाल्लं पिल्लेलं सुद्धा नाही आहात आणि नुसत्या अशा उदाशासारख्या बसून आहात. काय झालं? मग अस्मिता प्रियाने तिला जे काही सांगितलं ते सगळं सायलीला सांगते आणि म्हणत असते, माझं बाळ पोरकं होईल का गं सायली जन्माला येण्याआधीच? त्यावर मग सायली म्हणते, अहो तुम्ही असा कशाला विचार करताय? असं काही होणार नाही अस्मिता ताई. अहो आपण आहोत ना सगळेजण, हां आपण असताना तुमचं बाळ पोरकं का होईल? त्यावर ती म्हणते, अगं पण बाबा. त्याबरोबर सायली म्हणते, काळजी करू नका, हां होईल सगळं व्यवस्थित. आता सायलीला तर पक्कं माहीत असतं की प्रियाने हे सगळं मुद्दामून अस्मिताला त्रास व्हावा ह्यासाठी केलं आहे, पण आता अस्मितासमोर हे बोलून त्याचा काहीही उपयोग होणार नाही हेही सायलीला अगदी व्यवस्थितच माहिती असतं. मग सायली आता घरच्या सगळ्या सदस्यांना एकत्र हॉलमध्ये बोलावते आणि आता ती घरच्या सगळ्याच सदस्यांना सांगू लागते की सध्या अस्मिताताईंची अवस्था खूपच जास्त नाजूक आहे, त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच अस्मिताताईंच्या मनाचा खूप विचार करावा लागणार आहे आणि सध्या अस्मिताताईंना सचिनच्या इथे नसल्यामुळे खूप त्रास होतोय. त्या त्यांच्या शरीराची, त्यांच्या खाण्यापिण्याची हेळसार करून घेत आहेत. त्याबरोबर आता लगेचच पुढे ती म्हणते, त्यामुळे मला असं वाटतं की आपण सचिन भाऊजींना घरात घ्यायला हवं. त्यावर अश्विन म्हणतो, मला सुद्धा सायलीचं म्हणणं पटतंय. ॲक्च्युली सध्या आपल्याला जर काही महत्त्वाचं असेल ना तर सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे अस्मिताताईची हेल्थ. आणि अस्मिताताई जर तिच्या हेल्थबरोबर त्या सचिनमुळे सॅक्रिफाईस करत असेल ना तर सचिनला घरात घेण्या वाचून आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. त्याबरोबर मग लगेचच कल्पना म्हणते, पण आपण सचिनला घरात घेतलं, सचिन सतत अस्मिताच्या समोर राहिला तर अस्मिताला जास्त त्रास नाही का होणार? तो सतत अस्मिताला त्रास देईल, सतत तो तिच्या जवळजवळ जाईल. त्यावर सायली म्हणते, नाही असं नाही होणार आई. अहो आपण काळजी घेऊ नये या गोष्टींची. आपण सचिन भाऊजींना अस्मिताताईंच्या जवळ जाऊच नाही द्यायचं. आपण सतत कोणी ना कोणीतरी अस्मिताताईंच्या अवतीभोवती राहायचं, आपण सतत त्यांच्यासोबत असायचं. जेव्हा आपण तिथे सतत असू तेव्हा सचिन भाऊजींना संधीच मिळणार नाही ना अस्मिताताईंजवळ जवळीक साधण्याची किंवा अस्मिताताईंच्या जवळजवळ जाण्याची. पण जर सचिन भाऊजींना आपण घरात घेतलं तर ते वेळेवरती खाऊ पिऊ लागतील आणि जर सचिन भाऊजी व्यवस्थित असतील तर अस्मिताताईंच्या डोक्याला सुद्धा ताण उरणार नाही आणि अस्मिताताईंना बरं वाटेल. आणि त्याशिवाय सचिन भाऊजी आज रस्त्यावरती चक्कर येऊन पडले होते असं प्रियाने अस्मिताताईंना सांगितलं. आता हे किती खरं किती खोटं हे तर मला माहीत नाही, पण जर हे खरं असेल तर खरं बघायला गेलं तर बाहेर आपल्या अब्रूचे वाभाडे निघत आहेत. सचिन भाऊजींना तर कोणीही बाहेर जास्त ओळखत नाही, पण सुभेदारांची पनवेलमध्ये चांगली ओळख आहे, प्रतिष्ठा आहे. त्याबरोबर मग हे पूर्णा आजीला सुद्धा पटतं. अन्नपूर्णा ट्रस्टच्या नावाने सुभेदारांना कितीतरी लोक ओळखतात. त्याबरोबर टॉप 1 फार्मा कंपन्यांपैकी एक कंपनी प्रताप सुभेदार याला सुद्धा कितीतरी लोक ओळखतात. कधीही कोर्टात कुठलीही केस न हरलेला वकील म्हणजेच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार
द वन ऑफ दी मोस्ट बेस्ट डॉक्टर अश्विन सुभेदार ह्या लोकांना सगळीच लोक ओळखतात आणि ह्यांच्या घरातला सदस्य असा बाहेर रस्त्यावरती पडतोय, यांच्या घरचा जावई रस्त्यावरती पडतोय म्हणजे अर्थात खूप काहीतरी चुकीचं घडलं आहे अशी इमेज बाहेर क्रिएट होती असं पूर्णाजी म्हणते. आणि त्यामुळे मग पूर्णाजी ही लगेचच पुढे सांगते, मला सायलीचं म्हणणं पटतंय. मला असं वाटतं की आपण आता खरोखरच त्या सचिनला घरात घ्यायला हवं. आणि राहिला प्रश्न अस्मिताचा, तर मी दिवसभर घरीच असते. तुम्ही सगळे जरी कामानिमित्ताने बाहेर पडत असलात तरी मी कुठेही जात नाही. त्यामुळे मी अस्मिताजवळ थांबेन दिवसभर. त्यामुळे अर्जुन, तू आता त्या सचिनला कॉल कर आणि घरी बोलवून घे. त्यावर अर्जुन म्हणत असतो, तुम्ही हे सगळं बोलताय खरं, पण हे सगळं ना मला बिलकुलच पटत नाही आहे. त्या सचिनला घरात घेण्याची माझी अजिबात इच्छा नाही आहे. बायको, जर त्या सचिनमुळे आपल्या अस्मिताईला काही त्रास झाला तर ते आपल्या सगळ्यांना किती महागात पडेल. पूर्णाजी आणि सायली अर्जुनला अगदी शब्द देतात की काहीही चुकीचं घडणार नाही, तुम्ही फोन करा. मग अर्जुनचा नाईलाज होतो आणि अर्जुन सचिनला कॉल करतो आणि सांगतो की घरी ये. त्याबरोबर सचिन लगेचच घरी येतो आणि मग त्याला सांगितलं जातं की तू इथे राहू शकतोस. त्याबरोबर सचिन म्हणतो, खरंच तुम्हा सगळ्यांचे खूप खूप उपकार झाले की तुम्ही मला इथे राहण्याची परवानगी दिलीत. आता मी तुम्हा सगळ्यांना शब्द देतो की मी पुन्हा कुठलंही चुकीचं पाऊल उचलणार नाही आहे. मी अस्मी सोडून इतर कुठल्या मुलीकडे नजर वर करून सुद्धा बघणार नाही किंवा मी पुन्हा अस्मिताबरोबर चुकीचा कधीच वागणार नाही. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, नाही, तू जरी प्रयत्न केलास ना माझ्या अस्मिताईला फसवण्याचा, तर यावेळी गाठ माझ्याशी आहे. मी तुला माझ्या अस्मिताईची मुळात फसवणूक करूच देणार नाही आहे, समजलं ना. यावेळी काय तू चुकीचं पाऊल उचलशील, तुझं एक सोड, तू विचार जरी केलास ना मनातून पाऊल चुकीचं टाकण्याचा, तर यावेळी गाठ ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारशी आहे. यावेळी तुझी गाठ माझ्या अस्मिताईच्या भावाशी आहे. माझ्या ताईच्या डोळ्यात आजपर्यंत मी अश्रू पाहिले नाही आहेत, पण सचिन जर पुन्हा तुझ्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू आले ना तर मी सोडणार नाही या तुला. माझं तुझ्यावरती 24 तास बारीक लक्ष असणार आहे. तर आता इकडे साक्षीला मात्र सचिनने जाताना फक्त एवढंच सांगितलेलं असतं की माझं एक महत्त्वाचं काम आहे आणि कामासाठी मी जरा बाहेर जातोय. कुठे जातोय, काय करतोय, कसलं महत्त्वाचं काम आहे, कोणाला भेटायला चाललोय, किती दिवसात परत येईन, काहीही सचिनने साक्षीला सांगितलेलं नसतं. त्यामुळे आता साक्षीला प्रश्न पडतो की नेमका हा सचिन गेलाय तरी कुठे आणि याने मला काहीही का नाही सांगितलं. एवढं याचं काय बरं महत्त्वाचं काम असेल. साक्षी विचार करते, मी एक काम करते, कॉल करते आणि कॉल करूनच विचारते की सचिन तू कुठे आहेस, तुझं काय काम आहे. साक्षी सचिनला कॉल करू लागते, पण आता सचिन फोनही उचलत नसतो. साक्षी विचार करते, हा पुन्हा मला तसंच करू लागलाय का जसं पूर्वी करायचा. माझे फोन उचलत नाही आहे, नक्की हा कुठे गेलाय, नक्की हा कामासाठीच गेला असेल ना. शांत हो, थोड्या वेळाने फोन कर. साक्षी, अगं कदाचित तो कामात असेल आणि कामात असल्यामुळे तो फोन उचलत नसेल. थोड्या वेळानंतर तो स्वतःहूनच तुझ्या फोनचा रिप्लाय देईल असं आता साक्षी उगाचच आपलं स्वतःच्याच मनाला समजावते. तर दुसऱ्या बाजूला आता प्रिया विचार करते, आता मी या सचिनला घरात यायला तर मदत केलेली आहे, पण याने मला विसरून जायला नको, याला याच्या दिलेल्या शब्दांची आठवण करूनच दिली पाहिजे. मग लगेचच आता प्रिया ही सचिनच्या जवळ येते आणि सचिनला म्हणू लागते, सचिन भाऊजी, मी काय सांगितलंय ते लक्षात आहे ना. आपली डील विसरण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका. नाही, ज्या शब्द देऊन तुम्हाला घरात घ्यायला मदत केली आहे ना, त्याचप्रमाणे तुम्हाला घरातून बाहेर काढायची सुद्धा मी तरतूद करू शकते. त्याबरोबर मग लगेचच आता इकडे सचिन हा तिच्याकडे बघू लागतो. त्यावर ती म्हणत असते की असं बघू नका माझ्याकडे सचिन भाऊजी, जरा शांतपणे मी बोललेले शब्द आठवा. काय सांगितलं होतं मी तुम्हाला, सांगितलं होतं का नाही की मला सर्व गोष्टींचे अपडेट मिळाले पाहिजे म्हणून. ते विसरायचं नाही या. सुभेदारांच्या घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे अपडेट मला तुम्ही देत राहायचे, काहीही झालं तरीही. आणि माझ्याशी गद्दारी करण्याचा वगैरे प्रयत्न तर बिलकुलच करायचा नाही या, कारण तुम्ही जरी ठरवलं ना तरी मी तुम्हाला तसं करू देणार नाही, लक्षात ठेवायचं. त्याबरोबर लगेचच आता इकडे साक्षीला सचिनची खूप जास्त काळजी वाटू लागते. तिला वाटत असतं की मगापासून सचिन माझा एकही फोन उचलत नाही आहे, फोन
कॉलबॅकही करत नाही आहे फोनवर. काय झालं असेल नेमकं? मी एक काम करते, मी मेसेज करते, मेसेज साक्षी करते, पण सचिन मेसेजवरही साक्षीबरोबर बोलत नसतो, तर त्याने उलट साक्षीला ब्लॉक केलेलं असतं. आता मात्र इकडे साक्षीला कळत नसतं की बापरे, ह्या सचिनचं मी करू तरी काय? म्हणजे हा सचिन इतका विचित्र, इतका वियर्ड माझ्याबरोबर का वागतोय? नेमकं ह्याच्या मनामध्ये सुरू तरी काय आहे असा विचार तिच्या मनात येतो आणि तिला आता नेमकं सचिनच्या मनात काय सुरू आहे याचा ठाव ठिकाणा काही केल्या लागतच नसतो. ती विचार करते, एका बाजूला अण्णा तुरुंगात आहे, दुसऱ्या बाजूला अण्णांनीच सांगितलंय की त्या नागोबावर विश्वास ठेवायचा नाही किंवा त्या प्रियावरती सुद्धा विश्वास ठेवायचा नाही. विश्वास ठेवावा असा माझ्या आयुष्यात फक्त हा सचिन एकटा शिल्लक राहिला होता. हा सचिन सुद्धा आता माझे फोन उचलत नाही आहे, माझ्या मेसेजेसना रिप्लाय देत नाही आहे, याने सुद्धा मला एकटं टाकलं. मी काय करू? माझे अण्णा माझ्याबरोबर होते तोपर्यंत माझ्या आयुष्याला किती सगळं व्यवस्थित वळण होतं आणि आता हे सगळं काय होऊन बसलं आहे माझ्या आयुष्याचं. एक खून माझ्या हातून चुकून काय झाला, माझ्या आयुष्याची सगळी वाट लागून गेली. तर दुसऱ्या बाजूला आता सचिन हा लगेचच प्रियाला म्हणतो, तन्वी वहिनी अहो शांत राहा, कशाला उगाच तुम्ही काहीतरी चुकीचं घडेल असा विचार करताय? का उगाच तुम्ही काहीतरी वाईट होईल असं मनात आणताय? मी तुम्हाला जर सांगितलंय की मी तुम्हाला सर्व माहित्या पोचवत राहीन, तर नक्कीच मी माझा शब्द खरा करेन की मी म्हटल्याप्रमाणे जितक्या माहित्या माझ्यापर्यंत पोहोचतील तितक्या सगळ्या तुम्हाला पुरवत जाईन. मग तर झालं ना? त्यावर प्रिया म्हणते, त्याच्याशिवाय तुझ्याकडे काही पर्याय नाही आहे. सचिन मनातल्या मनात म्हणतो, मी फक्त सुभेदारांच्या घरात मोठा हात मारायला आलो आहे. एकदा का मी मोठा हात मारला की जास्तीत जास्त 8 ते 15 दिवसात मी कायमचा सुभेदारांच्या घरातून आणि त्या मूर्ख अस्मिताच्या आयुष्यातून निघून जाणार आहे. मग त्यानंतर हे काय करते ते मी पण बघतो. त्याबरोबर लगेचच इकडे सायली ही अर्जुनला म्हणत असते, अहो ऐका ना, सध्या अस्मिताताईंचा मूड फार बरा नव्हता, पण आता सचिन भाऊजीसुद्धा घरी परत आल्यामुळे आता मात्र अस्मिताताईंचा मूड छान झाला आहे. तर आपण ना अस्मिताताईंसाठी एक छोटंसं गेट टुगेदर प्लॅन करूया, म्हणजे घरचे घरीच त्यांना जरा बरं वाटेल. पुन्हा त्यांच्या डोक्यात जे काही ते वाईट विचार वगैरे होते सचिन भाऊजी बोललेले, ते सगळे विचार निघून जातील आणि अस्मिताताईंना फ्रेश वाटेल. त्यावर अर्जुन म्हणतो, वाव, इट्स रिअली गुड आयडिया सायली. आपण एक काम करूया, आपण ह्या गेट टुगेदरसाठी सिनियर आणि प्रतिमा आत्याला सुद्धा बोलूया. त्यावर सायली म्हणते, चालेल, करा फोन. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, तू एक काम कर, तू प्रतिमा आत्याला फोन कर, मी सिनियरला फोन करतो. अगं आता तसं सिनियर एका कामासाठी बाहेर गेला आहे, मग मी त्याला डायरेक्ट बोलवून घेतो, तू प्रतिमा आत्याला कॉल करून बोलव. त्यावर सायली म्हणते, ठीक आहे, मी लगेच कॉल करते. आणि मग सायली प्रतिमा आत्याला कॉल करते. अर्जुन आता लगेचच इकडे रविराज काकांना कॉल करतो आणि ते नवरा बायको दोघंही त्या दोघांना सांगतात की जिथे असाल तिथून डायरेक्ट घरी निघून या. घरी आपण सगळे मिळून आता अस्मिताईसाठी एक गेट टुगेदर प्लॅन करतोय आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला हवे आहात. आता सायली अर्जुनने असं सांगितल्यानंतर मग मात्र आता प्रतिमा आणि रविराज काकांचा नाईलाज होतो आणि ते दोघंही थेट सुभेदारांच्या घरी पोहोचतात. आता मग काय, सगळेजण अस्मिताच्या लहानपणाबद्दल अगदी भरभरून बोलत असतात. प्रतिमा आत्या तर सांगत असते, अस्मिताला माझ्या हातचे भोपळ्याचे घारगे खूप आवडायचे काय, अजूनही आवडतातच मला आत्या, असं आता लगेचच अस्मिता म्हणते. आणि ती म्हणतेही, आत्या परत बनवशील ना माझ्यासाठी घारगे? त्यावर आत्या म्हणते, अगं हो, तर आता तर काय बाई, बनवायलाच हवे, आता तू 2 जीवांची आहेस. त्यावर लगेचच आता पुढे अर्जुन म्हणतो, लहान असताना अस्मिताईला चॉकलेटसुद्धा किती आवडायचे. डॅड कितीही उशिरा जरी फॅक्टरीतनं येणार असले तरीसुद्धा अस्मिताई डॅडची वाट बघत रात्री जागीच असायची. मॉम तिला किती वेळा सांगायची, अस्मी झोप, पण अस्मी काही झोपायची नाही. काय ताई, बरोबर ना? त्यावर अस्मिता हसते आणि म्हणते, काय रे अर्जुन, तू अजूनही मला असं म्हणतोस, डॅड बघाव. त्यावर अर्जुन म्हणतो, ही तर त्या तिच्या बाळाबरोबरही भांडेल की चॉकलेट तुझं नाही, माझं आहे, मी खाणार. त्यावर लगेचच सगळेजण मोठमोठ्याने हसतात. तर सायली इकडे विचार करते, खरंच सगळं किती चांगलं सुरळीत झालं, अस्मिताताईंचा मूडसुद्धा जरा बरा झाला. पण दुसऱ्या बाजूला आता नागोबा आणि सुमन हे मात्र दोघंच घरात असतात. नागोबाला आणि सुमनला एकटं सोडूनच आता प्रतिमा आत्या आणि रविराज काका सुभेदारांच्या घरी गेलेले असतात. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.